नागपूर शहरातील एका शांत संध्याकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली, जी सर्वांनाच हादरवून गेली. एका निलंबित पोलीस कर्मचाऱ्याने विवाहित महिलेचा खून केल्याची बातमी शहरभर पसरली. या घटनेने नागपूरमधील शांतता भंग केली होती. ही कहाणी सुरू होते 10वीच्या वर्गमित्रापासून नरेश उर्फ नरेंद्र दाहुले आणि एका विवाहित महिलेमध्ये. शालेय जीवनात ते दोघे चांगले मित्र होते, मात्र काळाच्या ओघात दोघे वेगळे झाले. अनेक वर्षांनी यावर्षी ऑगस्ट महिन्यात फेसबुकच्या माध्यमातून त्यांचा संपर्क पुन्हा झाला. जुन्या आठवणींनी भरलेले चॅट्स लवकरच मैत्रीतून प्रेमसंबंधात रूपांतरित झाले. दोघांनीही आपल्या भविष्याबद्दल स्वप्न बघायला सुरुवात केली होती, पण प्रेमाचा हा प्रवास थांबला एका वादळासारख्या घटनेने. 26 नोव्हेंबरच्या रात्री नागपुरातील एका निर्जन जागेवर दोघांमध्ये त्यांच्या भविष्याबद्दल जोरदार वाद झाला. चर्चेचे रूपांतर रागात झाले. नरेश दाहुलेचा राग अनावर झाला आणि त्याने विवाहित महिलेचा गळा दाबून खून केला. हत्या केल्यानंतर आरोपी दाहुलेने महिलेचा मृतदेह गाडीत ठेवला. अनेक तास तो शहरभर फिरत राहिला. यामुळे तो कुठे मृतदेह ठेवायचा याचा विचार करत होता. शेवटी त्याने मृतदेह बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सेप्टिक टँकमध्ये फेकून दिला. मृतदेह लपवण्याचा हा प्रयत्न कदाचित त्याला पकडून देण्याचे कारण बनला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. नरेंद्र दाहुलेच्या फोन रेकॉर्ड्सचा मागोवा घेत चंद्रपूर जिल्ह्यातून त्याला अटक करण्यात आली, ज्याच्यावर खून आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आधी पोलीस सेवेत होता, पण त्याला काही कारणास्तव निलंबित करण्यात आले होते. त्याच्या वैयक्तिक जीवनातही अनेक समस्या होत्या. ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण नागपूर हादरून गेला. एका विश्वासू पोलीस कर्मचाऱ्याचा निलंबित गुन्हेगारामध्ये झालेला बदल अनेक प्रश्न निर्माण करत होता. सामाजिक माध्यमांवर ही घटना चर्चेचा विषय बनली आहे आणि नागपूरमधील वातावरण अधिक गंभीर झाले आहे. या घटनेने एका गोष्टीचा पुन्हा प्रत्यय दिला: विश्वास आणि भावना कधीकधी किती धोकादायक असू शकतात. गुन्हेगार जरी अटक झाला असला तरी या घटनेमागचं खरं कारण अजूनही एक गूढ रहस्य आहे. काय होतं नरेशच्या रागामागे? इतर काही कारण होतं का? का त्याने असा टोकाचा निर्णय घेतला? या प्रश्नांची उत्तरं कदाचित पोलीस तपासानंतरच मिळतील. धन्यवाद.